नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ भाऊबीज इकडे आम्ही कशाप्रकारे साजरी केली ते तुम्हाला सांगते. सकाळी प्रसन्न मनाने तयार होऊन सगळं आवरून मुलीचा डबा तयार केला. तिला शाळेत सोडवायला गेले. तिला शाळेत सोडवून घरी आले. त्यानंतर तयार होऊन सगळ्यात आधी देवाची पूजा केली. नैवेद्य दाखवून आरत्या म्हटल्या. नंतर नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. आज भाऊबीज असल्यामुळे भाऊ अमोल, राधिका, आई, मुलं सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं. त्यामुळे स्वयंपाकाची आधी सगळी छान तयारी करून घेतली. 12पर्यंत सगळा स्वयंपाक झाला पाहिजे असं मनोमन ठरवून स्वयंपाकाला सुरुवात केली. कारण इकडे ऑफिसला सुट्टी नसल्यामुळे लंच ब्रेकमध्ये सगळेजण जेवायला बसणार होते. सगळ्यात आधी मुलांसाठी पनीरची भाजी केली. त्यानंतर कढी केली. गवार आधी वाफवून घेतली. तेल गरम करून तेलामध्ये हिंग, जिरे, मोहरी, तिखट, हळद, धनेपूड हे सगळं घातलं आणि गवाराची भाजी फोडणी दिली. त्यानंतर त्यामध्ये दाण्याचं कूट पेरलं, कोथिंबीर पेरली वरून, चवीनुसार मीठ घातलं. छान गवारची भाजी तयार झाली. नंतर एकीकडे वरणाला सारखं केलं. वरण मंद आचेवर उकळायला ठेवलं. पोळ्यांची कणिक भिजवलेली होती. सगळ्या पोळ्या करून घेतल्या. नंतर पुदिना, कोथिंबीर, डाळ्या, जिरे, मीठ, हिरव्या मिरच्या हे सगळं घालून मिक्सरच्या छोट्या भांड्यामधनं पुदिन्याची चटणी तयार केली. गाजराची एकीकडे कोशिंबीर तयार करून घेतली. आजसाठी म्हणून एक दिवस आधीच गुलाबजाम करून ठेवलेले होते. म्हणजे ते पाकामध्ये चांगले मुरतील म्हणून आदल्याच दिवशी ते करून ठेवले होते. डाळीचे वडे करायचे म्हणून उडीद डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ रात्री भिजत घातली होती. सकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि दोन्ही डाळी वाटून घेतल्या बारीक आणि वाटून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कट करून कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, जिरे हे सगळं घातलं. वड्यांचं हे जे पीठ आहे एकसारखं छान ते फेटून ठेवलं. नंतर सगळ्यात शेवटी पातोड्याची आमटी करण्यासाठी कांदा भाजून घेतला. खोबरं तेलामध्ये परतून घेतलं. त्यामध्ये थोडे खडे मसाले घातले, कूट घातला, आलं, लसूण हे सगळं घातलं आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामधनं ह्याचं बारीक वाटण केलं. पातोड्याच्या आमटीला फोडणी दिली. पातोड्या करण्यासाठी बेसनाच्या पिठाच्या पातोड्या तयार केल्या आणि त्या लाटून आमटी उकळत आल्यानंतर कट करून त्यामध्ये पातोड्या घातल्या. चवीनुसार वरून मीठ पेरलं, कोथिंबीर पेरली. छान पातोड्याची आमटी तयार झाली आणि एकीकडे राईस कुकरमध्ये गरम भात लावला. बरोबर 11:45पर्यंत सगळा स्वयंपाक तयार झाला. फक्त वडे तळायचे राहिलेले होते. तोपर्यंत भारतातनं माझी जी नणंद आहे वेदा, हिचा व्हिडिओ कॉल आला. तिने मिस्टरांना ओवाळले. नंतर आई पण आल्या आणि आईंनीसुद्धा मिस्टरांना ओवाळले भारतातनं. नंतर माझी जी जाऊ आहे अश्विनी, तिनेसुद्धा मिस्टरांना ओवाळले आणि आम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या. त्यानंतर माझे जे दीर आहेत शंतनू, त्यांना मी ओवाळलं आणि थोड्या वेळानंतर औरंगाबादचा जो माझा भाऊ आहे शैलेंद्र, तोसुद्धा ऑनलाईन आला. त्यालासुद्धा मी ओवाळले. त्याने भारतातनं साडी पाठवली आहे. ती साडी संध्याकाळी मी नेसली होती आणि तसंच माझे जे दीर आहेत, जी जाऊ आहे माझी अश्विनी, यांनीसुद्धा मला 2 इकडे साड्या पाठवल्या. त्याच्यातली एक साडी मी आधीच धनत्रयोदशीला नेसली होती आणि आम्ही सगळ्यांनी गप्पा मारल्या. त्यानंतर राधिका, अमोल, आई सगळेजणं जेवायला आले. गरम गरम वडे तळून घेतले आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. सगळ्यांनी आम्ही जेवणं केली. निघताना राधिकाला हळदी-कुंकू लावून तिची ओटी भरली. आईला नमस्कार केला. अशा प्रकारे आम्ही भाऊबीजेची जी दुपार आहे ती साजरी केली आणि संध्याकाळी आम्ही सगळेजणं राधिकाकडे जमलो. भावाला तिथे औक्षण केलं. राधिकाने मिस्टरांना औक्षण केलं. मुलींनी औक्षण केलं. त्यानंतर जो लहाना भाऊ आहे समीर, तो ऑनलाईन आला. त्याला मी, आईने, राधिकाने आम्ही औक्षण केलं. श्रुतीने सुद्धा मिस्टरांना आणि अमोलला औक्षण केलं. नंतर ऋतुजाने, उर्वीने सार्थकला औक्षण केलं. नंतर जी श्रुतीची जी छोटी मुलगी आहे सौम्या, हिने आरुषला औक्षण केलं आणि त्यानंतर सेंट लुईसमध्ये माझा बहिणीचा जो मुलगा आहे, मधली जी बहीण आहे नाशिकची, तिचा मुलगा आहे अनिरुद्ध, तो सेंट लुईसमध्ये राहतो. तोसुद्धा ऑनलाईन आला आणि त्यालासुद्धा आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं. नंतर आम्ही फोटो काढले आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या.
नंतर घरी आल्यानंतर मोठ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत मदन भाऊजी, ते सुद्धा ऑनलाईन आले. ते गाणगापूरला सगळेजण दर्शनासाठी गेलेले होते. तिकडून ते ऑनलाईन आले. त्यांना मी औक्षण केलं आणि अशा प्रकारे आम्ही भाऊबीजेचा जो दिवस आहे, तो छान आनंदात आणि उत्साहात इकडे अमेरिकेत साजरा केलेला आहे. धन्यवाद.